अध्यक्ष महोदय, मी या सदनाचं लक्ष आणि राज्य शासनाचं लक्ष एका महत्त्वपूर्ण विषयाकडे वेधू इच्छितो आपल्या माध्यमातून। आता नागपूर येथे पवित्र दीक्षाभूमी आहे। 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारताचे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती आणि ते एक पवित्र यात्रास्थळ म्हणून त्या ठिकाणी घोषित आहे। संपूर्ण जगातले लोक त्या ठिकाणी भेट देत असतात। त्या ठिकाणी आताच्या विद्यमान स्मारक समितीने बांधकाम सुरू केलेलं आहे। त्या ठिकाणी तत्कालीन सरकारने निधी देऊन स्तूप तयार केलेला आहे। दीक्षाभूमीवर एक प्रतीक म्हणून, धम्माचं प्रतीक म्हणून दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतात। मोठा उत्सव असतो, जगभरातून लोक येतात। त्या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किंग तयार केली जात आहे। 3 किलोमीटर पेक्षा जास्त परिसरामध्ये 10 लाखाच्या वर लोक त्या ठिकाणी असतात आणि आज त्या ठिकाणी मोर्चा गेला। अंडरग्राउंड पार्किंगची तोडफोड त्या ठिकाणी सुरू आहे। माझं या ठिकाणी सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो मी या माध्यमातून की लोकांच्या भावनांचा विषय आहे। त्या ठिकाणी एकतर स्मारक समितीने त्या ठिकाणी कोणतं बांधकाम करतो आहोत आपण आणि काय करतो आहोत याची लोकांसमोर प्रत्यक्ष मांडणी करायला पाहिजे होती, सूचना घ्यायला पाहिजे होत्या, त्यानंतर बांधकाम करायला पाहिजे होतं। ती अंडरग्राउंड पार्किंग कुणासाठी केली जात आहे, का केली जात आहे, किती गाड्या त्या ठिकाणी राहणार आणि त्या ठिकाणी मोकळा परिसर पाहिजे। आज स्तूपाला सुद्धा त्या ठिकाणी भेगा पडण्याची त्या ठिकाणी शाश्वती नाही, काही होऊ शकतं, स्तूप पडू सुद्धा शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी राज्य सरकार तेथील बांधकाम ताबडतोब थांबवण्यात यावा। लोकांच्या विचारांचा, भावनांचा सन्मान झाला पाहिजे। हा त्या ठिकाणी राज्य सरकार काय करणार आहे का आणि उद्या सभागृहात या संबंधीची माहिती सादर करणार आहे का अध्यक्ष महोदय?